नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्लॅस्टिकच्या बरण्यांपासून खेकड्यांसाठी ट्रॅप बनवणार आहोत. तर चला पाहूया. आज आपण प्लॅस्टिकची बरणी आणि बॉटल याच्यापासून गडदा बनवणार आहोत, म्हणजे एक प्रकारचा आपण ट्रॅप बनवणार आहोत. तर आपण काय करायचं आहे की प्रथम आपण सुरीच्या साहाय्याने किंवा ब्लेडच्या साहाय्याने अशा प्रकारे ही बरणी कापून घ्यायची. म्हणजे सध्या आपण ही साधी बरणी घेतली, आपण जाडसर बरणी वगैरे पण घेऊ शकतो. काय होतं की साधी बरणी वगैरे ती कापायला पण एकदम सोपी जाते, म्हणजे जाडसर बरणी वगैरे ती कापायला थोडीफार कठीण जाते. तर आपण काय करायचं आहे, आपण अशा पद्धतीने ही बरणी वगैरे कापून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने बरणी कापून झाल्यानंतर आपली जी बॉटल वगैरे आहे ती पण आपण कापायची आहे. म्हणजे कसं, बरणी आणि बॉटल ह्या दोघांच्या साहाय्याने आपला एक वेगळाच प्रकारचा ट्रॅप तयार होणार आहे. हा ट्रॅप कसा जास्त काळ टिकतो पण आणि खराब पण होत आहे. म्हणजे आपले जे मानक्याचे आपले गडदे वगैरे असतात ते कसे लवकर खराब होतात, पण असा आपण समजा प्लॅस्टिकचा ट्रॅप वगैरे बनवला तर तो लगेच खराब होत नाही. आपण काय करायचं आहे, हे बघा, ही आपण स्प्राईटची बॉटल घेतली. म्हणजे कसं असतं, स्प्राईटची बॉटल आहे ती जरा कडक असते. म्हणजे इतर आपल्या ज्या बिस्लरी पाण्याच्या बॉटल वगैरे असतात त्या जरा नरम असतात, पण ही स्प्राईटची बॉटल असते ती कडक असते. आपण काय करायचं आहे की ह्या बॉटलला वरच्या साईडने प्रथम आपण कापून घ्यायचं आहे. म्हणजे अशा रीतीने आपण हे कापलं की आपला एक वरती वेगळ्या प्रकारचा आकार तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण खाली वगैरे पण कापायचं आहे. म्हणजे काय होणार की गडद्यांना कसा खेकडे शिरण्यासाठी एक प्रकारचा रस्ता असतो, तसा आपण ह्या बॉटलच्या साहाय्याने एक त्याला आकार देणार आहोत. व त्या आकाराने खेकडे काय होणार की आतमध्ये शिरणार आणि एकदा आतमध्ये गेले की परत त्यांना बाहेर येता येणार नाही. तर त्या पद्धतीने आपण ह्या बॉटलला कापायचं आहे. आपण काय करायचं आहे की एकदम जो तळाचा वगैरे भाग आहे तो आपल्याला काही कामाचा नाही, तर आपण हा मध्येच थोडा कापायचा आहे. म्हणजे आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण कापून घ्यायचं आहे. कारण कसं, हे खालचं काय आपल्याला उपयोगाचं नाही, हा वरचाच भाग आपल्या कामाचा आहे. तर हे पण आपण योग्यरित्याने कापून घ्यायचं आहे. बघा, सुरीच्या सहाय्याने तुम्ही कापलत की तुमचं कसं लगेच कापून होणार. आणि हे प्लॅस्टिकचं कसं असतं, प्लॅस्टिक जास्त काळ टिकतो पण. म्हणजे मानगे वगैरे आपण बघितलात की ते लगेच 1-2 वर्ष झाली किंवा एका वर्षाच्या आतमध्ये पण खराब होतात. पण हे समजा प्लॅस्टिकचं वगैरे असेल ते 2-3 वर्ष किंवा बरेच वर्ष टिकतं. आपण काय करायचं आहे की आपण प्रथम त्याला चांगला आकार द्यायचा आहे. हे बघा, हे कापते वेळी आपलं काय झालं आहे की थोडं वाकडं तिकडं गेलं आहे, पण आपण काय करायचं आहे की त्याला मापामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे कसं, आपली जी बरणी वगैरे आहे तिला आपला बांधण्यासाठी पण चांगला उपयोग होणार आहे. तर आपण प्रथम काय करायचं आहे, बघा, हे आता आपलं दोन्ही साईडने कापून झालेलं आहे. तर ह्याला वरून आपण म्हणजे खेकडे शिरण्यासाठी हे आता थोडं त्याला एक माप घ्यायचं आहे आणि त्या मापाने आपण थोडं थोडं त्याला कापून घ्यायचं आहे. म्हणजे अशा रीतीने आपण समजा कापलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, समजा खेकडा आतमध्ये शिरला तर तो त्याला पुन्हा वरती येता येत नाही, म्हणजे अडकून राहतो. म्हणजे जसे गडद्यानं वगैरे असतात त्या पद्धतीने आपला हा ट्रॅप तयार होतो. म्हणजे अतिशय चांगला, म्हणजे कसं, एकदम वरून पण कडक आणि त्यांना जाण्यासाठी पण एकदम सोपा असतो. म्हणजे हा तुम्हाला जातेवेळी सोपा वाटतो. एकदा आतमध्ये शिरला खेकडा तर त्याला परत काही बाहेर वगैरे येता येत नाही. कारण ते कसा हा वेगळाच प्रकारचा एक ट्रॅप त्याला तयार होतो. तर हे पण आमच्याकडे असं नवीनच हे लागलं, कारण पूर्वीपासून आम्ही कसं ते मानकेचे गडदे वगैरे किंवा हे असंच लावायचो. पण हे आता यूट्यूबला वगैरे दाखवतात किंवा आपण बघतो सर्व. तुला आपण पण बघूया ट्राय करून, जर आपल्याला काय खेकडे वगैरे काय किंवा काय भेटले तर. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी एक बरणी वगैरे पण अशीच तयार केली होती, त्यामध्ये मासे वगैरे आले होते. हे बघा, आता हे आपलं जे माप आहे ते आपलं योग्यरित्या बसलेलं आहे. म्हणजे कसा, ह्याचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे. म्हणजे कसा जास्त कमी वगैरे नाही. तर आपण काय करायचं आहे की ज्या पद्धतीने आपण वरून कापलं त्या पद्धतीने असं खालून वगैरे पण कापून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार की अशा रीतीने आपण कापलं तर त्याला हा आता आपला आहे तो ट्रॅपचा दरवाजा पण आणि त्यांना शिरण्यासाठी मार्ग पण. म्हणजे बघा, इथून जो वरचा त्यांचा मार्ग आहे तो कसा एकदम सोपा आहे, पण जो आतला मार्ग आहे तो जरा कठीण आहे. म्हणजे कसं, एकदा आतमध्ये समजा खेकडे वगैरे गेले तर ते अडकून राहणार, ते पुन्हा बाहेर येणार नाही. ते बघा, हे आपण लावून बघितलं आहे की कशा पद्धतीने आपलं काय होतं आहे ते. हे बघा, आपण हात घालून पण बघतो. हे बघा, हात पण आपला अडकतो आतमध्ये. खेकड्यांचं पण तसं असतं, एकदा खेकडे गेले की ते पण अडकूनच राहणार, ते बाहेर येणार नाही. तर
तर आपण काय करायचं आहे की मेणबत्तीच्या साहाय्याने किंवा तुम्ही दिवा वगैरे घेऊ शकता किंवा चुलीच्या साहाय्याने पण काय हे करायचं की हा जो आपला दाभण आहे तर ते दाभणाने आपण ह्याला होल मारायचे आहेत. तर त्या होलमध्ये आपण काय करायचं आहे की दोरा वगैरे किंवा तार वगैरे ते आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे ही जी वरची बाजू आहे ते आपण चांगल्या रीतीने बांधून घ्यायची आहे. म्हणजे काय होणार की हा आपला वरचा ट्रॅपचा दरवाजा पण होणार आणि तिथून खेकडे पण शिरणार. अशा रीतीने आपण ह्याला होल मारायचे. म्हणजे तुम्ही काय करू शकता की तुम्ही त्याला समजा तार वगैरे तुमच्याकडे असेल तार वगैरे पण लावू शकता किंवा दोरा वगैरे पण लावू शकता. म्हणजे दोन्हीचा पण तुम्ही वापर करू शकता. पण कधी कधी काय होतं समजा आपण तार वगैरे लावली तर ती खेकड्यांना लागण्याची शक्यता असते किंवा चुकून आपल्या हाताला पण कधी लागण्याची शक्यता असते. तर तुम्ही साधारण काय करा की प्लॅस्टिकचा दोरा वगैरे असेल तर त्याचा वापर करा. म्हणजे काय होतं की तो बांधण्यासाठी पण सोपा आणि आपल्याला काही अडचण वगैरे पण होत नाही. कधी कधी काय होतं की ह्या खेकड्यांच्या सोबत कधी कधी मासे वगैरे पण येतात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपली जी प्लॅस्टिकची बरणी वगैरे होती त्यामध्ये मासे वगैरे पण आले होते. ते ह्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचं खाद्य वगैरे पण टाकू शकतो. हे बघा हे आता आपण सर्व बाजूने दोरा वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता वरून आपण बांधणार आहोत. म्हणजे कसं एकदम मजबूत 2-3 गाठी मारायच्या, जास्त नाही मारायच्या. कारण काय होतं जास्त समजा आपण गाठ वगैरे मारली तर ह्याच्यामधलं जे खाद्य वगैरे असतं ते आपल्याला परत काढायचं असतं. कारण आपण आता मार्ग एकच ठेवला जाण्यासाठी. म्हणजे जाण्यासाठी पण एकच आणि येण्यासाठी पण एकच. एकदा खेकडा आतमध्ये गेला तर तो ह्याच्यातून काही बाहेर येणार नाही. त्यासाठी आपण वरून 2-3 गाठी मारायच्या आहेत. म्हणजे जास्त नाही मारायच्या. कारण जास्त मारल्या तर आपल्याला ते खोलायला परत पण वेळ लागू शकतो. तर ह्या अशा वरून 1-2 अशा आपण गाठी मारणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण खाद्य काही टाकू शकतो. एकतर कोंबड्यांच्या आतड्या वगैरे टाकू शकतो किंवा जे बारीक खेकडे वगैरे असतात ते टाकू शकतो किंवा मासे किंवा अजून जो डिंगळ्यांचा पोळा वगैरे असतो ते पण टाकू शकतो. म्हणजे असे विविध प्रकारचं खाद्य वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर अशा रीतीने म्हणजे मी दुसरी पण एक बरणी तयार केली होती. पण ते काय झालं आहे तिला कापतेवेळी त्याचा काप जरा मोठा झाला. त्याच्यामुळे ती बरणी आपली फुकट गेलेली आहे. तर ह्या बरणीसोबत मी दुसरा अजून एक तयार केलं आहे. म्हणजे कॅन तयार केला आहे. तर कॅनला पण मी अशा रीतीनेच हे तयार केलं आहे. म्हणजे काय केलं आहे की त्याला पण वरून कापलं आहे आणि अशी ही आपली स्प्राईटची बॉटल वगैरे ती लावली. तर ही मी आज बघणार आहे नदीवरती जाऊन की आपल्याला ह्याच्यामध्ये काय खेकडे वगैरे भेटतात की मासे वगैरे भेटतात. म्हणजे काहीही पण भेटू शकतो. किंवा कधी कधी काय होतं की समजा नवीन वगैरे असेल तर नवीन असतेवेळी भेटत पण नाही कधी कधी. तर बघूया आपल्याला जर भेटलं तर बरं आहे. नाही भेटलं तरी आपण प्रयत्न करू. पण कधीतरी आपल्याला भेटेलच असं. कारण कसे दगडाच्या कडेला वगैरे असे खेकडे वगैरे पण फिरत असतात. तर ते भेटतात आपल्याला. पण कसं बरेच जण आता नदीला असे गडदे वगैरे किंवा असे ट्रॅप वगैरे किंवा असे फिरायला वगैरे जातात. त्यामुळे आपल्याला कधी कधी भेटत पण नाही. बघूया जर भेटलं तर भेटलं. नाही भेटलं तर आपण पुन्हा प्रयत्न करू. तर काय झालं आहे की हा आता आपला ट्रॅप पूर्ण झाला आहे. पण ह्याच्यामध्ये एक आपली बाब राहिली म्हणजे ती काय की ह्याला पाणी जाण्यासाठी पण आपण मार्ग तयार करायचा. आपण काय करायचं आहे की ह्या भरणीच्या साईडला आपण काय करायचं की होल मारायचे आहेत. म्हणजे जो नदीचा पाणी येणार आहे तो ह्याच्यातून पास व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जे काय खाद्य वगैरे टाकतो ते खाद्य खेकड्यांना वास जायला लागतो. तर त्यासाठी आपण ह्या बरणीला असे होल मारायचे. म्हणजे त्याच्या पूर्ण साईडने वगैरे होल मारायचे आहेत. त्याच्या पाठीमागे होल मारायचे आहेत. बघा असे आपण दाबणच्या साह्याने त्याला होल वगैरे मारत आहोत. तर ह्या होल मारल्यानंतर आपलं जे खाद्य वगैरे असतं त्याचा संपूर्ण वास म्हणजे ते खेकड्यांना येणार. म्हणजे दूरवर जरी खेकडा वगैरे असेल तर तो या बरणीचा किंवा आतला खाद्याचा वास बघून त्याच्या जवळ येणार. हे बघा ही आता आपली बरणी पूर्ण झालेली आहे. तर ही आता आपण लावू शकतो. म्हणजे आता आपण संध्याकाळी ही बरणी लावणार आहोत. बघूया ह्या बरणीला काय खेकडे वगैरे येतात काय ते. तर अशा प्रकारे मी आपली ही ट्रॅप आता तयार झालेला आहे. म्हणजे चांगला आहे एकदम सोप्पा आणि एकदम कमी वेळामध्ये. म्हणजे तुम्ही पण असा बनवू शकता की जास्त वेळ लागत नाही. साहित्य पण कमी लागतं आणि ट्रॅप पण आपला लगेच एकदम तयार होतो. बघा अशा पद्धतीने आता आपला हा ट्रॅप तयार झालेला आहे. बघा दुसरं मागाशी बोलल्याप्रमाणे हे बघा कॅनचा पण मी ट्रॅप बनवलेला आहे. तो पण अतिशय चांगला झालेला आहे. हा बघा म्हणजे आता हे माझे दोन्ही पण ट्रॅप तयार झाले आहेत आणि एक माझा जुना बरणीचा आहे तो पण आता माझा ट्रॅप झाला आहे. तर मी आता हे काय करणार आहे की संध्याकाळी जाणार आहे नदीवरती आणि हा ट्रॅप लावणार आहे. तर तुम्हाला मी दाखवीन
की ह्याच्यामध्ये कशा प्रकारे खेकडे वगैरे काय आलेत ते. तर चला पाहूया. आपण बघू शकता की आपला जो बर्नीचा ट्रॅप आहे तो आपण आता ह्या नदीमध्ये लावलेला आहे. आपण काय केलं आहे की जे पांढरे खेकडे वगैरे असतात ते आपण ह्याला खाद्य म्हणून टाकलं आहे. म्हणजे तुम्ही विविध प्रकारचं खाद्य वगैरे टाकू शकता, म्हणजे कोंबड्यांच्या आतड्या किंवा पांढरे मासे वगैरे असं तुम्ही टाकू शकता. हे बघा, हा दुसरा आपला ट्रॅप आहे तो पण आपण इथे लावलेला आहे. बघा काय करायचं आहे की हा ट्रॅप लावतेवेळी आपण त्याच्या साईडला दगड वगैरे लावायचे आहेत, म्हणजे कसा आपला ट्रॅप कुठे दूर जाऊ नये. आपण बघू शकता, हे बघा या बरणीमध्ये एक मोठा खेकडा आलेला आहे. म्हणजे आपला जो ट्रॅप आहे तो आता सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे आपली जी दिवसभराची मेहनत होती ते आता परिपूर्ण झालेली आहे. म्हणजे असे तुम्ही जर ट्रॅप वगैरे बनवले तर चांगल्या प्रकारे तुम्ही खेकडे वगैरे पकडू शकता. म्हणजे कसं, गडद्यानं आता गडदे बनवायचे असेल तर त्याला 300-400 रुपये जातात. त्यापेक्षा असा जर तुम्ही बरणीचा ट्रॅप वगैरे बनवला तर कसं कमी खर्चात पण आणि जास्त काळ टिकतो पण. हे बघा, या ट्रॅपमध्ये एक खेकडा आला आहे. दुसऱ्या ट्रॅपमध्ये आपण बघूया किती खेकडे आले ते. बघा, हा दुसरा ट्रॅप आहे. याच्यामध्ये पण 2 खेकडे आलेत, पण ते लहान आहेत. असू दे, लहान खेकडे असले तरी पण आपल्या उपयोगाचे आहेत. म्हणजे आपला जो ट्रॅप आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. असेच तुम्ही पण ट्रॅप वगैरे बनवा आणि चांगल्या प्रकारे खेकडे वगैरे पकडा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.